राष्ट्राय स्वाहा. 76 वर्ष झाली या भारताला, तरी सुद्धा अजूनही सावरकरांचा विरोध काही संपत नाही. काँग्रेसच्या पोटामध्ये सावरकर का दुखतात, खुपतात, सतत त्यांना सावरकरांवरती टीका करावीशी का वाटते? अजूनही सावरकर नावाची दहशत का आहे? ही दहशत आतापासून नाहीये, ही दहशत पहिल्यापासून आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. 1937 साली या विरोधाची कारणं सापडतील तुम्हाला. 37 साली जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर संपूर्णपणे स्थानबद्धतेतून मुक्त झाले, स्वतंत्र झाले, आणि आता ते पूर्णपणे पुन्हा समाजकारणात, राजकारणात, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणार अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण देशाला उत्कंठा होती की सावरकर आता परत राजकारणाला कुठून सुरुवात करणार. कारण 27 वर्षांचा प्रदीर्घ असा एक वनवास तात्यारावांनी भोगलेला होता. भारतापासून 27 वर्ष ते लांब गेलेले होते. 1910 ला अंदमानची शिक्षा सुरू झाली, तिथून ते 27 वर्ष, आणि त्याच्या आधीची 5 वर्ष म्हणजे 1906 ला ते इंग्लंडला गेले बॅरिस्टर व्हायला. खरं तर तिथून भारतीयांपासून सावरकर दुरावले. वयाच्या 23-24व्या वर्षापासून ते 54व्या वर्षापर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा मोठं होण्याचा हा काळ आहे. कुठलाही राजकीय पुढारी, कुठलाही घ्या, कुठलंही नेतृत्व घ्या, एक साधारण शिक्षण संपतं 23-24 वर्षाला, आणि तिथून तो माणूस खऱ्या अर्थाने पूर्णपणे समाजकारणात, राजकारणामध्ये उतरतो, एक क्षेत्र निवडतो आणि काम करायला सुरुवात करतो. तिथून त्याची सुरुवात होते. मग विविध कार्यामधून, विविध आंदोलनामधून, विविध मार्गाने तो लोकांपर्यंत सातत्याने पोचतो. नुसता तोच पोचत नाही, त्याची विचारसरणी पोचत असते आणि त्याचे अनुयायी तयार होण्याची एक प्रक्रिया सुरू होते. एक काहीतरी वेगळा विचार तो संभाषणामधून, भाषणामधून, व्याख्यानामधून, लिखाणामधून देत असतो, आणि मग हळूहळू ही एवढी फार मोठी प्रक्रिया आहे. अनुयायी तयार होण्याचे वर्ष 2-5 वर्षात अनुयायी कधी तयार होत नाही. त्यासाठी समोरच्याचे विचार पटायला लागतात, रुचायला लागतात, रुजावे लागतात, आणि एकदा ऐकून होत नाही, ते सातत्याने चालू असावं लागतं. आणि भारतासारखा एवढा मोठा देश, आणि पारतंत्र्यातला भारत म्हणजे अखंड हिंदुस्थान. पाकिस्तानची निर्मिती नव्हती, बांगलादेशची निर्मिती नव्हती, अखंड हिंदुस्थान. या संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचणं आणि या देशाचं राष्ट्रीय नेतृत्व करण्याच्या क्षमतेपर्यंत येणं, एक्झॅक्टली हा काळ सावरकर भारतीयांपासून लांब आहे, आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं विचारतात की गांधी तळागाळापर्यंत पोहोचले, आज जगभर गांधींचा भारत ओळखला जातो, सावरकरांना महाराष्ट्राच्याही बाहेर कोणी ओळखत नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, प्रचंड ऊर्जा असते, शारीरिक क्षमता असते, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, 24 तास शरीर बळकट असतं, साथ देत असतं. 50-55 नंतर ऑटोमॅटिकली शरीराचे चेंजेस सुरू व्हायला सुरुवात होते.
आणि सगळे राजकीय पुढारी म्हणजे गांधी असतील, सावरकर असतील, टिळक असतील, हे सगळेजण या कालखंडामध्ये मोठे झाले. आणि मग या कालखंडामध्ये 25 ते 50, या 25 ते 55, 25 ते 30 वर्षामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या शिदोरीवर त्यांची पुढची वर्ष जात असतात. सगळे बघा तुम्ही, कुठलाही राजकीय नेता, कुठलंही मोठं नेतृत्व घ्या, फक्त भारतातलं नाही जगातलं, आणि साधारण 55-60 नंतरचं जे त्यांची कारकीर्द असते ते त्या ऐन तारुण्यात त्यांनी काय काय केलंय, त्याच्या जीवावर जे त्यांनी अनुयायी पकडलेले असतात, जे त्यांच्या प्रेमात असतात, ते कधी हलत नाही. ते शेवटपर्यंत त्यांची असतात ती माणसं. बरोबर या कालखंडामध्ये विनायक दामोदर सावरकर आणि सावरकरी विचार, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. धर्म म्हणजे नेमकं काय, हिंदूच का, किंवा ब्रिटिशांनी स्थापन केलेला राष्ट्रीय काँग्रेस आणि त्या काँग्रेसने निवडलेला हिंदी राष्ट्रवाद, या हिंदी राष्ट्रवादाला 1985 नंतर विरोध करणारा पहिला हा नेता आहे विनायक दामोदर सावरकर. आणि 85 नंतर डायरेक्ट 1937 पर्यंत संपूर्ण देश हा काँग्रेसच्या मागे निघालेला होता. काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व काँग्रेस करत होता आणि काँग्रेसचा जो अध्यक्ष असेल तो नकळतपणे राष्ट्राचं चळवळीचं नेतृत्व करत होता. पण ही मुळातच विचारसरणी अत्यंत घातक आहे. हा हिंदी राष्ट्रवादच या देशाची शक्ल करणार आहे. हा विचार मांडणारा एक माणूस 85 नंतर 37 लोकांपर्यंत आला. एवढं सोपं नसतं. एवढ्या वर्षांची अनुयायी तयार झालेले असतात, त्यांची मानसिकता पूर्ण बदलणं आणि एक वेगळाच विचार देणं हे सोपं नसतं. पण जरी सोपं नसलं, जरी अवघड असलं, तरी ते करणं हे भारताच्या हिताचं आहे. आणि म्हणून सावरकरांनी हे सुरू केलं. जेव्हा 37ला सर्व निर्बंधातून मुक्त झाले तेव्हा त्यांना सांगितलं की आता सुभाषचंद्र बोस म्हणाले की काँग्रेसमध्ये या. असं रेड कार्पेट घालून त्यांना स्वागत केलं जाणार होतं. असंख्य लोकांना वाटत होतं की आता गांधींच्या बरोबरीनं सावरकरांसारखा एक अद्वितीय नेता, एक एवढा मोठा क्रांतिकारक आता काँग्रेसला जॉईन होईल, काँग्रेसची ताकद मजबूत होईल. पण सावरकरांचा धर्माचा अभ्यास, इस्लामचा अभ्यास, ख्रिस्ती धर्माचा अभ्यास, हिंदू धर्माचा अभ्यास हा सगळा त्यांनी सेल्युलर जेलमध्ये केला. म्हणजे सेल्युलर जेलमध्ये जाण्याच्या आधीचे जे सावरकर आहेत हे पूर्णपणे सर्व धर्म समवाद किंवा कुठलाही धर्म वाईट शिकवण देत नाही ह्या विचारांचा होता. तिथे आलेले, अंदमानात आलेले एक अनुभव घेत 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 त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न सुरू झाले की मुसलमानांना, हिंदूंना त्रास दिल्यानंतर आनंद का होतो, ही विकृती आली कुठून. आणि या सगळ्या अभ्यासातून त्यांनी बायबलचा अभ्यास सुरू केला. त्यांनी कुराणाचा, हदीसचा, इस्लामिक डिक्शनरीचा, सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही, या धर्मग्रंथांमध्येच याचं मूळ आहे. हा जो द्वेष आहे, जे मुसलमान नाही त्या मुसलमानांना मुसलमान नसलेल्याबद्दल जो द्वेष आहे तो त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये लपलेला आहे. आणि मग जर का असे मुसलमान जर आपल्या बरोबर येणार असतील स्वातंत्र्य युद्धामध्ये आणि ते यावेत म्हणून जर आपण वाटेल ते गाजरं त्यांना दाखवणार असू तर त्याचे फार भयानक परिणाम भोगावे लागतील. आणि इतिहासाचा जबरदस्त अभ्यास सर सय्यद अहमदने 1860 मध्येच, मी कालच बोललोय की त्याची मागणी, त्याची विचारसरणी काय बघा. राष्ट्राचं अध्यक्षपद, राष्ट्राचा बादशाचं, किंग असलेलं राजाचं पद हे हिरावून कुणाकडनं घेतलं, मुसलमानांकडनं. आम्ही या देशावर शतकानुशतक राज्य करतोय 500-550 वर्ष. आमचं राजपद हिरावून घेतले ब्रिटिशांनी. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा ब्रिटिशांनी ते राजपद पुन्हा आम्हालाच दिलं पाहिजे.
पण या सगळ्या भानगडीमध्ये मूळ देश कोणाचा आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. मुळात मुसलमान हे मूळ या देशाचे रहिवासीच नाही, संबंधच नाही. ते आक्रमण करते, आक्रमण करून आमच्या देशावर चालून आलेले आहे आणि इथे येऊन दादागिरी करून आमच्याच घरात घुसून आमचीच मंदिरं उद्ध्वस्त करून आमच्या स्त्रियांना पाठवून जबरदस्तीने आमचं धर्मांतर करून आमचं घर बळकावलेलं आहे. म्हणजे आज ज्यांना काही पुरोगाम्यांना जो दुःख होतं ना की बाबरी मशीद पाडून तिथे राम मंदिर उभं राहिलं, हे चुकीचं आहे. पण हा विचारच कोणी करत नाही की मुळात बाबरी मशीद कशी पाडली, उभी राहिली. ती काय सपाट जमीन होती, मोकळी जमीन बघितली आणि उभी केली का? नाही. आमचं रामाचं मंदिर पाडून जर तिथे एखादं उभं राहिलं असेल तर ते पुन्हा फक्त रामभक्तांनी मिळवलं पुढच्या पिढ्यांनी. इतकं साधं सोपं आहे ते. माझी जमीन, माझं हक्काचं घर मी पुन्हा मिळवलं. माझ्या 500 वर्षांमध्ये सगळ्यांनी संघर्ष केला, कुणाला यश नाही आलं. पण यश असं डायरेक्ट येतच नाही. क्रिकेटमध्ये शेवटची रन जी विजयाची धाव काढली जाते ती डायरेक्ट विजयाची धाव 262 रन जिंकायला असतील तर माणूस येतो बॅट्समन डायरेक्ट 262वी रन नाही काढत तो. त्याच्यासाठी कोणीतरी शून्यावरनं सुरुवात केलेली असते. कोणीतरी एक सेंचुरी मारून 100-200 पर्यंत गाडी आणून ठेवलेली असते. मग तो आऊट झालेला असतो, त्याचा सिंहाचा वाटा असतो. शेवटच्या 15 बॉलमध्ये 32 रन मारल्या आणि विजयाचा पट्टा मारला तर तो हिरो बनतो. पण कोणी हे विसरून जातं की 32 पेक्षा 122 रन केलेला जो राहुल द्रविड आहे त्यांनी याचा पाया रचलाय. हा पाया रचलेला आहे आपल्या सर्व हिंदूंनी. एवढी मोठी लढाई आहे, 16व्या शतकातला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी बाबराने हा विध्वंस केलेला आहे. आणि हा एक नाही, अशा हजारो मंदिर. आता ते हजारो मंदिर आपण मागतही नाही आहोत. आम्हाला फक्त 3 आले, काशी, मथुरा आणि अयोध्या. त्यातलं अयोध्या मिळालं. पण आमची मानसिकता काय आहे? हिंदूंचीच. हे जे स्वतःला सुकॉल सेक्युलर आणि पुरोगामी म्हणतात हेच सगळे हिंदू म्हणतात की नाही, हे चुकीचं आहे. आणि रामाचं मंदिर उभारायची वेळ येते तेव्हाच बरोबर त्यांना लगेच तिथे शौचालय, इस्पितळ, शाळा, महाविद्यालय बांधायची हौस निर्माण होती. पण एवढ्या वर्ष 550 आमचं मंदिर पाडून तिथे बाबरी उभी राहिले, तिथे मात्र कोणाचा एक तोंडातनं चकार शब्द येत नाही. ही जी मानसिकता आहे ना, या मानसिकतेच्याच विरोधामध्ये सावरकर उभे होते. ही मानसिकता हिंदी राष्ट्रवादाने निर्माण केली, इतकी रुजवली 1885 पासून. का वाटलं एका ब्रिटिश अधिकाऱ्याला की आपल्या शासनाच्या विरुद्ध स्वातंत्र्य चळवळीसाठी एक संघटना उभी करावी? कशासाठी? गरजच नाही. कुगरची शिट्टी आली होती त्यांना. बस मूर्ख बनवलं तुम्हाला. मूर्ख बनलो आपण. सगळ्या लढाया फक्त कसली लढाई? आमच्या स्वातंत्र्याच्या लढाई म्हणजे कसल्या? 1857 हे खरं स्वातंत्र्य समोर होतं. त्याच्यानंतरच्या ज्या लढाई ते कसल्या लढाया होत्या? एखादा मोठं वृक्ष आहे, वृक्ष उन्मळून फेकून द्यायचा, ही लढाईच नव्हती. वृक्षाची एक फांदी तोडायची परवानगी द्या, एक फळ तोडून खायची परवानगी द्या, 4 पानं तोडून खायची परवानगी द्या, वटपौर्णिमेला एक फांदी तरी द्या आम्हाला पूजा करण्यापूर्वी. असल्या लढाया होत्या. सावरकर म्हणतात आमचा राग मुळाशीच आहे, वृक्षाच्या मुळाशीच राग आहे आमचा. हा वृक्षच उलथून फेकला पाहिजे, तोपर्यंत ही भूमी सुजलाम सुफलाम होऊच शकत नाही. आणि हा वृक्ष ज्यांच्या भूमीवर उभा राहिलाय तो प्रदेश आहे हिंदूंचा, 100% हिंदूंचा उभा आहे. त्या भूमीवर आले असतील मुसलमान, ते नंतर आलेले मुसलमान आहे. आक्रमण करून आले, प्रेमाने राहायला पाहुणे म्हणून आलेले नव्हते. हुणांचं शकांचं आक्रमण झालं. त्या हुणांच्या शकांच्या आक्रमणानंतर
ते इथे विसावले, आले होते आक्रमणच करायला, आले होते चोरीच करायला, आले होते डाकाच टाकायला, लुटायलाच आलेली माणसं आहे ती. पण इथे आले आणि इथल्या संस्कृतीच्या काही लोक प्रेमात पडले. असेच मुसलमानही पडतील असा एक भाबडा विश्वास. पण ते पडू शकत नाहीत, कारण त्यांचा धर्मग्रंथ तसं त्यांना परवानगी देत नाही. दारुल इस्लाम आणि दारुल हरम त्या सगळ्याची मूळ कुठे आहेत बघा. काय शिकवतो इस्लामिक डिक्शनरी, अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो. जगाची विभागणी आपल्याला विचारलं, आपण 252 का 53 देश म्हणून सांगतो. इस्लाम मध्ये जगाची विभागणीच 2 भागात करतात, दारुल इस्लाम आणि दारुल हरम. तरी फक्त सावरकर सांगत नाही. ज्यांनी भारताला संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया पुस्तकात हे सगळं लिहिलेलं आहे. सावरकर म्हणतात म्हटलं की त्याला लगेच वेगळा दृष्टिकोन मिळतो बघायचा. पण तेच सगळं आंबेडकर म्हणतात म्हटल्यावर मात्र लगेच तोंड विरोधकांची बंद होतात. याचं मूळ परत जाती द्वेषात आहे. इथे जात आडवी येते सावरकरांची. मुळात ज्या माणसाने जात मानली नाही, जो हिंदू धर्मातल्या सर्व जातींचं निर्मूलन करण्यासाठी उभा राहिला, अथक परिश्रम घेतले, आयुष्याची 13 वर्ष त्या स्थान पद्धतीमध्ये त्यांनी एवढंच काम केलं. फक्त सोपं असेल? इमॅजिन करा 1924 साली एक चित्पावन ब्राह्मण असे टोपी घातलेले मूर्ती आणून डोळ्यासमोर, एखादा भंगीवाडा, महारवाडा, मांगवाडा अशा वाड्या असायच्या. त्या समाजाची त्या जातीची माणसं अशी एकगट्टा राहत होती आपापली वस्ती करून. तो महार मांगाशी लग्न करायचं नाही, मांग वाण्याशी लग्न करायचं नाही. त्यांच्यामध्ये मारामाऱ्या, त्यांच्यामध्ये भेद. ब्राह्मण क्षत्रिय तर फारच लांब राहिले. ह्या वर्गामध्ये सुद्धा एकमेकांच्या बरोबर कोणी सहभोजन करत नव्हतं, कोणी लग्न लावत नव्हती, कोणी एकमेकांच्या घरचं पाणी पित नव्हतं. अशा भयानक सामाजिक परिस्थितीमध्ये एक चित्पावन ब्राह्मण त्यांच्या वाडीमध्ये जातो काय आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो काय. किती पराकोटीचा विरोध झाला असेल. मी जेव्हा विचार करतो प्रॅक्टिकली, एखादी गोष्ट नवीन सांगण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा केवढा विरोध होत असतो आपल्याला. साधं माझ्या मुलीची पोस्ट टाकली मी की बाळा तू एवढ्या सगळ्या भयानक, म्हणजे माझा कॅन्सरचा प्रवास, त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये बसून तू 12वीला 87% सायन्स मध्ये मिळवलेस, 10वीला 94%, त्याच्यानंतर सगळे फर्स्ट अटेम्प्ट पास केलेस तू, वयाच्या 22व्या वर्षी तू पायलट झालीस. आणि शेवटी एक वाक्य टाकलं फक्त मी, कुठल्याही सवलती आणि आरक्षणाशिवाय. काय झोपलं. पण माझा कुणावर आक्षेपच नाहीये. ज्याला मिळतंय ते घेऊ देत ना, माझं काय म्हणणंच नाहीये. मला अभिमान आहे, या कुबड्या न घेतात ती पोरगी मोठी झाली. याच्यात ज्यांना मिळतंय त्यांना पोटात दुखण्याचं काहीच कारण नव्हतं, पण सगळे पिस्टाटून उठले. हे मी अशासाठी सांगतोय की ही ग्लोबलायझेशनच्या जगातली गोष्ट सांगतोय मी. 2023 मध्ये तर 1924 बरोबर 100 वर्षापूर्वी काय यातना आणि किती त्रास झाला असेल त्याला. हे सगळं ते का करत होते? या हिंदूंना शहाणं करण्याचा प्रयत्न करत होते. ही जोपर्यंत शहाणे होत नाही, साधी वाक्य आहे. सावरकर एका वाक्यात जात कशी संपवायची ते सांगतात. मनातून जात विषय काढला की जात संपते. प्रत्येकाने ठरवलं की जात मानणार नाही की जात संपते. इतकी सोपं आहे जात काढणं, पण आम्हाला काढायचीच नाहीये मनातून. आम्हाला मनातूनच काढायची नाही, त्यामुळे आम्ही ती कधीच काढणार नाही. 150 करोड लोकांनी जर ठरवलं त्यांना मनातून जात काढायची नाही, विषय संपेल, चुटकी सरशी संपेल. सरकारला काही करायची गरजच लागणार नाही. पण आम्हाला हे करायचंच नाही. आम्हाला हवं आहे सगळं. आम्हाला हवंय, आमच्या राजकीय पुढाऱ्यांना तर हवंच हवं आहे. तर ही आत्ताची परिस्थिती आहे.
इतकं सायन्स टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असताना जग आता इथून मी अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो, व्हिडिओ कॉलिंग करू शकतो. अशा या जगामध्ये आजही आम्हाला ही परिस्थिती आहे आमची. जाती द्वेष इतका भयानक आहे की नुसतं मराठी म्हणाले की आम्ही कुणब्यांच्या मधनं झालं, त्या दोघांमध्ये मारामाऱ्या व्हायची वेळ आली. तर मग 1924 साली एक ब्राह्मण माणूस जेव्हा महारवाड्यात जात असेल, मागवाड्यात जात असेल, चांभारवाडीमध्ये जात असेल आणि त्यांना सांगायला सुरुवात करत असेल तर त्याला किती विरोध सहन करावा लागला असेल. आता हा हिंदी राष्ट्रवाद नेमकं काय आहे? अगदी साधा सोपा म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं ते केवळ आणि केवळ या देशातले सर्व धर्मीय एकत्र आल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. हिंदू राष्ट्रवाद स्वीकारला तर फक्त हिंदूच येतील, अहिंदू सोबत येणार नाही. अहिंदू सोबत आले नाही तर राष्ट्राला स्वातंत्र्य मिळणार नाही, असा खुळसट समज, खुळसट कुठलाही देश हा त्या देशातले ज्या धर्माचे लोक बहुसंख्य असतात त्यांचा असतो. जगाचा नियम आहे हा, काय आपण काढलेला नियम नव्हे. फ्रान्स फ्रेंचांचा आहे, रशिया रशियन लोकांचा आहे, जपान जपानीज लोकांचा आहे, अमेरिका अमेरिकन लोकांचा आहे. तिथे हिंदू राहत नाहीत का? वर्षानुवर्ष राहतात. इंग्लंडमध्ये हिंदू मुसलमान शीख कोण राहत नाही का? सगळे राहतात, सुखाने राहतात, त्यांचं नागरिकत्व घेऊन राहतात, पिढ्यान पिढ्या राहतात. 4 पिढ्या अमेरिकेमध्येच वाढल्या, मोठ्या झाल्या, जन्मालाही तिथे झाले, शिकले, मोठे झाले, तरी सुद्धा देश सर्व धर्मियांचा असतो का अमेरिका? नाही. अमेरिका ख्रिस्ती धर्माचा देश असतो, इंग्लंड ख्रिस्ती धर्माचा देश असतो, अफगाणिस्तान मुसलमानांचंच असतं, युएई मुसलमानांचंच असतं. मग दुबईमध्ये राहत नाहीत का हिंदू? राहतात की. बौद्ध राहत नाहीत का? राहतात, सगळं राहतात, सणवार साजरे करतात, सगळं करतात. इस्लामिक कंट्रीमध्ये सुद्धा आपले हिंदू गणेशोत्सव साजरा करतात, सगळं काही छानपैकी करतात. म्हणून देश त्यांचा होतो का? नाही. म्हणून त्या देशाचे कायदे कानून घटना नियम ह्या त्या अल्पसंख्य हिंदूंचा ख्रिश्चनांचा विचार करून एखाद्याही 55 मुस्लिम राष्ट्रामध्ये एकाने तरी अल्पसंख्याकांना काही वेगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत का? नाही. एकाही ख्रिश्चन कंट्रीमध्ये मुसलमान आणि हिंदूंना वेगळ्या सुखसोयी दिल्या आहेत का? नाही. त्या कुठल्या तरी देशामध्ये मशिदीवर भोंगे लावायला दिलेत का? नाही. कुठले वेगळे लाड पुरवले जातात का? नाही. कारण ब्रिटिशांनी जी स्थापना केली राष्ट्रीय काँग्रेसची ती मुळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केली. हा भास होता, हा आभास होता, हे सत्य नव्हतं आणि हेच आम्हाला कळलं नाही. आणि मग त्यांनी जो पाया घालून दिला हिंदी राष्ट्रवाद, हिंदू मुस्लिम भाई भाई, आम्ही सगळे एकत्र लढलो तरच फक्त देश स्वतंत्र होऊ शकतो. असं त्या धर्मामध्ये राष्ट्र ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. ती माणसं त्या राष्ट्राच्या एका विशिष्ट राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी का लढली? कारण त्यांची धार्मिक संकल्पना जर दारुल इस्लाम आणि दारुल हरब संपूर्ण विश्वाची विभागणी जर फक्त 2च भागात केलेली आहे, तरी भारत नावाची सीमा असलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते बलिदान का करतील? त्यांना फक्त भारत स्वतंत्र करून भारतावर राज्य करून काहीच मिळवायचं नाही. कारण त्यांचं उद्दिष्ट संपूर्ण विश्वावर इस्लामिक राष्ट्र आणण्याचं आहे. दारुल इस्लाम म्हणजे ज्या भूमीवर मुसलमान राहतात आणि मुसलमानच राज्य करतात, शासन करतात, तो प्रदेश दारुल इस्लाम. आणि ज्या भूमीवर मुसलमान राहतात पण शासन करते मुसलमान नाही, म्हणजे सगळे युरोपियन राष्ट्र, भारत, श्रीलंका, चायना,
मुसलमान सगळीकडे राहतात, पण शासन मुसलमानांचं नाही. तिथे राज्य करते मुसलमान नाही, तो सगळा प्रदेश पृथ्वीवरचा दारुल हरम. आणि शासन करते म्हणजे जी 55 मुसलमान राष्ट्र आहेत, शासन करते मुसलमान आहे, तो प्रदेश दारुल इस्लाम. आणि मग या दारुल हरमचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी कुठलाही मार्ग तुम्ही अवलंबू शकता, कुठलाही. आणि या कुठल्याही मार्गाला जिहाद म्हणतात. त्याच्यामध्ये लव्ह जिहाद येतो, त्याच्यामध्ये लँड जिहाद येतो, त्याच्यामध्ये बॉम्बलास्ट टेररिझम जिहाद येतो, सर्व प्रकारचे जिहाद येतात. तर कुठल्याही प्रकाराने दारुल हरमचं रूपांतर इस्लाममध्ये करायचं पास. आणि त्या जिहादमध्ये जे भाग घेतात त्यांना गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाहला प्यारा असतो, त्याला जन्नत प्राप्त होते. हे जर 2.5-3 वर्षाच्या मुलाला मदरशांमध्ये शिकवायला सुरुवात केली, उद्या तो त्याच्यानंतर डॉक्टर इंजिनियर झाला तरी लहानपणापासून जे धर्माचे संस्कार पक्के झालेले आहेत, तो त्याच्या डॉक्टर इंजिनियर सीए जे काही तो शिकेल त्या उत्तम उच्च विद्या विभूषित तंत्रज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग तो दारुल हरमचं दारुल इस्लाम मध्ये करण्यासाठी करतो. म्हणून जगातले सगळे टेररिस्ट हे कोणीही अनपढ गवार नाहीत. ओसामा बिन लादेन काही 10वी नापास झालेला विद्यार्थी नव्हता. उत्तम शिकलेली माणसं आहेत. संपूर्ण सायंटिफिक सगळं एज्युकेशन घेऊन मग त्या एज्युकेशनचा उपयोग ते ह्याच्यासाठी करतात, त्यांचा धर्म वाढवण्यासाठी करतात. आणि हा सगळ्या धर्माचा अभ्यास केलेला हा सावरकर नावाचा माणूस आहे. आणि जेव्हा ते 37ला सगळ्या परत एकदा स्वातंत्र्यामध्ये भाग घ्यायची जेव्हा त्यांची तयारी असं होती, तेव्हा जेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना म्हणाले की काँग्रेसमध्ये आता पहिला विरोध केला माणसाने, जोपर्यंत काँग्रेस हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार करताय आणि त्या हिंदी राष्ट्रवादासाठी पराकोटीचं मुसलमानांचं लांगुलं चालन करते, तोपर्यंत मी काँग्रेसमध्ये पाऊल ठेवणार नाही. कारण हा हिंदी राष्ट्रवादच देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. 37ला बोललेलं वाक्य आहे हे सावरकरांचं. 10 वर्षांनी खरं ठरलं. आता 85, 15 वर्ष आणि पुढची जवळजवळ 37 वर्ष, म्हणजे 52 वर्ष राष्ट्रीय काँग्रेसच्या छताखाली त्यांच्या नेतृत्वाखाली एक 25 करोड समाज चाललेला आहे. हेच योग्य आहे. आम्ही सर्व भाई आम्ही सगळे एकत्र लढलो तरच स्वातंत्र्य मिळणार. ह्या 52 वर्षांच्या वाहणाऱ्या नदीच्या विचारांच्या प्रवाहाच्या विरोधात एक माणूस पहिल्यांदाच उभा राहतो आणि ही विचार प्रणाली चुकीची आहे असं सांगतो, तर ती एक्सेप्ट कशी केली जाईल? यश कसं मिळणं सोपं आहे का? अजूनही आपल्याला सगळं कळतं कोण नेते कसे आहेत, तरी त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर काय काय होतं. एखादी ट्विट केलं तरी त्यांची घरं तोडली जातात, जेलमध्ये टाकलं जातं. माहीत असतं सगळ्यांना. आता तर काहीच लपत नाही. आता एवढे कायदे झालेले आहेत की तुम्हाला सामान्यातल्या सामान्य माणसाला पण गुगल वरनं याच्यावरनं इन डिटेल मध्ये सगळी माहिती कळते. तरी सुद्धा विरोधात बोललं तर हा प्रॉब्लेम आज येतोय. तर 37ला ह्याच्या विरोधात जेव्हा सावरकर पहिल्यांदा हिंदू महासभेचं कर्णावतीचं जे अधिवेशन झालं आणि पहिल्यांदा त्यांनी हिंदू महासभेचं राष्ट्रीय पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं काँग्रेसला लाथाडून, आणि पहिल्याच भाषणामध्ये हे भाकीत केलं, विश्वास ठेवू नका.
सावरकरांच्या सांगण्यावर कसा विश्वास ठेवतील लोक? पोट तिडकीनं अख्खा देश फिरत होता माणूस. बरं, परत एकदा वय आडवं येतो. 25 ते 55 हा काळ अख्खा गेलाय जेलमध्ये. अनंत यातनांनी त्या शरीराची चाळण झालेली आहे. उखरलं गेलेलं आहे शरीर. एक वयाचा टप्पा पण पार केलेला आहे. जवळजवळ 3ऱ्या अंकाकडे नाटक झुकलेलं आहे. आणि अशा वेळेला पुन्हा त्याच ऊर्जेने उभं राहायचं, पूर्ण देश भ्रमण करायचा आणि या विचारसरणीच्या विरोधातला एक वेगळा विचार रुजवण्याचा प्रयत्न करायचा. किती भयानक अवघड काम. कसे पोचणार सावरकर? दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाला एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करणं हे सोपं असतं. एका गालावर थप्पड मारल्यावर 2 त्याच्या वाजव उलट्या हे सांगण्यासाठी जी हिंमत निर्माण करावी लागते त्याच्यासाठी काही काळ खपावा लागतो. त्यासाठी शूरवीरांचा इतिहास शिकवावा लागतो. त्यासाठी माणसामध्ये नसामध्ये रक्तामध्ये ते शौर्य भिनवावं लागतं. असं आपोआप होत नाही ते. त्यासाठी आई बापाला वेगळे कष्ट करावे लागतात. उगाच शिवबाचा छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. जिजाबाईंनी गोष्टी अहिंसेच्या नाही शिकवल्या, रामकृष्णाच्या गोष्टी शिकवल्या. तेव्हा शिवाजी महाराज तयार झाले. रामकृष्णाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी शिकवल्या तेव्हा बाजीराव पेशवा तयार झाले. क्षात्र तेज हे निर्माण करावं लागतं डेलिबरेटली, जाणीवपूर्वक. जन्मजात घेऊन नाही येत कोणी. आणि ते निर्माण करण्यासाठी तसं शिक्षण द्यावं लागतं. नाहीतर जनरली सगळी माणसं दुबळीच असतात. त्यांच्यावर तसे संस्कार घडवून 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 माणसं तयार करावे लागतात. ते घण घालावे लागतात. तेव्हा मग त्या लोखंडाची तलवार होते आणि मग तलवारीला धार येते. आपोआप येत नाही. आणि त्यामुळे ही 37 नंतरची जी वर्ष आहेत ना, 47 सालापर्यंतची 10 वर्षच मिळाली माणसाला. 52च्या समोर 10 वर्ष. बर, 52 वर्ष रुजलेला आणि अंमलात आणायला अतिशय सोपा मार्ग. खूप लोक म्हणतात की सावरकर पोचले नाहीत. कसे पोचतील? एक फार छान गोष्ट सांगतो तुम्हाला. मी नाटकातला माणूस असल्यामुळं त्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या ना की विचार पटकन डोक्यात घुसतो, शिरतो. एक सुरेश नावाचा मुलगा होता 5वी 6वीतला. आणि तो सुरेश नावाचा मुलगा शाळेला जायचा. त्याचं नाव सुरेश आहे का? मी जनरली कुठलं तरी नाव घेतो. तर सुरेश मुलगा शाळेला जायचा. आई त्याला रोज डबा बिबा शाळेत द्यायची, छानपैकी करून, काय काय छान छान खायला करून द्यायची. छान युनिफॉर्म वगैरे घालून सकाळी निघायचा. रोज एक रस्ता होता, त्या रस्त्याने तो जायचा. त्या रस्त्यावर एक रमेश नावाचा त्याच्याच समकालीन समवयीन एक मुलगा उभा असायचा. तो गुंड होता. पूर्ण गुंड प्रवृत्तीचा होता, दणकट होता. आणि हा सुरेश तसा दुबळा होता, साधा होता. सर्वसामान्य माणसं जशी जनरली असतात तसा तो होता. आणि तो रमेश रोज त्याला त्रास द्यायचा. त्याची चिठ्ठीच खेच, त्याचं इन्शर्टच काढ, त्याच्यावर शाई मार, कधीतरी त्याचा डबाच काढ, खाऊन टाक. तर सुरेश इतका कंटाळला, इतका
चिडचिड झालेली होती त्याची. शेवटी त्यांनी येऊन एक दिवशी घरी सांगितलं आई वडिलांना की असं असं रोज मी हा अनुभव घेतोय, मला आता कंटाळा आला, मी शाळेत नाही जाणार. तर त्याचे जे आई वडील होते ते म्हणाले, बाबा एक काम कर, शाळेत तर जावं लागेल, शिकावं लागेल, एक काम कर, कुठल्या रस्त्यावर तो उभा असतो रमेश? तर बाबा एक आपण उदाहरणार्थ सेनापती बापट रोडने गेला तर तिथे तो रमेश उभा असतो. ठीक आहे, तू टिळक रोडने जा. टिळक रोडने पण असा जरा वळसा घालून शाळेत पोचता येतं. एक 5 मिनिटं आधी नाही, इथून 3 मिनिटात पोचतो, ते तिथे 5-7 मिनिटं जास्त लागतील तुला. म्हणजे रमेश भेटणारच नाही, विषयच येणार नाही. समस्येवरचा तोडगा काढला आईबाबांनी, सामान्य आईबाबांनी. सुरेश पण जायला लागला टिळक रोडनी. 2-4 दिवस छान गेले. आई वडिलांनी त्याला आता काही नाही म्हणा, आता तो भेटतच नाही ना, तो भेटतच नाही. 4 दिवस हा येत नाही म्हटल्यावर रमेशने विचारायला सुरुवात केली बाकीच्या मुलांना त्याच्या बरोबरच्या. अरे तो काय आजारी आहे का, शाळेत येत नाही का? तर बाकीच्या मुलांना सांगितलं, रोज शाळेत येतो तो. अरे मग शाळेत येतो, मग इथून मग कुठून जातो? अरे तो तुला घाबरून आली त्या टिळक रोडने जातो. 5व्या दिवशी रमेश टिळक रोडवर जाऊन उभा राहिला. पुन्हा तेच तोच छळ, तीच टिंगलटवाळी, तेच टपल्या मारणं, हे सुरू. पुन्हा आईबापाकडे आला. आईबाप म्हणाले, अरे बापरे, एक काम कर, अजून एक फडके रोड पण आहे, तर फडके रोडनी जा, अजून अर्धा तास आधी नाही. या सगळ्याचा परिणाम असा झाला की रमेशच्या लक्षात आलं की मला घाबरून हा रस्ता बदलतोय. मग रमेश फडके रोडवर उभा राहिला आणि रमेशने 2 अनुयायी तयार केले आणि त्यांनी एक टिळकवर आणि एक सेनापती बापटला उभे केले. मूळ समस्या जी आहे ती ह्या मार्गाने कधीच सुटतच नाही. हा झाला गांधीवाद. फक्त मार्ग बदलायचा. अर्धाच मंत्र शिकवायचा, अहिंसा परमो धर्म. अहिंसेसारखा ग्रेट मंत्र नाही, अहिंसेसारखा ग्रेट धर्म नाही. सगळ्यांनी आपण अहिंसेच्या मार्गाने जावं, अगदीच उत्तम. म्हणजे त्याच्यात काही दुसरा विचार किंवा ते चुकीचं म्हणण्याचं कारणच नाही. पण एखादा माणूस जर अहिंसक असेल, अहिंसेचं धोरण राबवणारा असेल, तर त्या अहिंसक धोरणाचं संरक्षण करण्यासाठी हिंसा घडवणं हा त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणून तो मंत्र कसा आहे, अहिंसा परमो धर्मा, धर्म हिंसा तथैवच. अहिंसा परमो धर्मा म्हणजे परमोच्च धर्म आहे, त्या परमोच्च धर्माच्या रक्षणासाठी हिंसा घडवणं आणि त्या परमोच्च धर्माचं संरक्षण करणं हा त्याच्याही पेक्षा सर्वोच्च धर्म आहे. हा इथे मंत्र पूर्ण होतो. सतत मार्ग बदलणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. गांधीवादी आई वडील हे शिकवतात. 52 वर्ष हे शिकवलं. आता एक माणूस आला, सावरकरवादी आई वडील. गोष्ट तीच. रमेश आला आणि आई बापाला म्हणाला, असं असं झालंय, काय तो त्रास देतो. सावरकरवादी म्हणजे पोंक्षेच्या घरातला माणूस. मी म्हणणार तो रस्ता का रमेशच्या बापाचा आहे का? तिथनच जायचं. आणि तू काय बांगड्या भरल्यास? रमेश मारतो म्हणून तू काय सांगतोस मला? तू मार ना त्याला. म्हणलं, अरे काय मारणार, घेऊन बघ तो कसला दणकट आहे. मग तू दणकट व्हायला तुला कोणी बंदी केली आहे? इथे क्षात्र तेज येत. त्या रमेश जर दणकट असेल, रमेशच्याकडे जर शक्ती असेल तुझ्यापेक्षा जास्त, तर तुला मी अडवलंय का? 2 बिल्डिंग बाजूच्या याच्यामध्ये एक छान जिम आहे, व्यायामशाळा आहे.
उद्या जाऊन पैसे भरतो. जा 6 महिने व्यायामशाळेमध्ये. बायकोला सांगितलं उत्तम उत्तम चांगलं खायला घाल त्याला. 6 महिने असा व्यायाम कर, असा व्यायाम कर. टिळकांचा आदर्श ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेव. आणि 6 महिन्यानंतर अशी ताकद कमव आणि त्याच रस्त्याने जा. आणि रमेश तुला बघून, तेव्हाचं बदललेलं रूप बघून तुला तो काही करायच्या भानगडीत पडणार नाही. पण आधी केलेल्या सगळ्याचा वचपा काढ आणि असा बळव त्या रमेशला की रमेश दुसऱ्या कुठल्याच सुरेशच्या भानगडीत परत पडणार नाही. दिस इज सावरकरिझम. टिळकांचं नाव का घेतलं? टिळकांच्या आयुष्यातला किस्सा आहे. टिळक जेव्हा महाविद्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांची अशीच टिंगल केली होती. बामणा बामणा म्हणून त्यांना चिडवलं. टिळकांनी काय केलं असेल? अख्खं वर्ष कॉलेजला जाणंच बंद केलं. म्हणजे घाबरून नव्हे, तो अख्खा काळ, कॉलेजचा संपूर्ण काळ ते करत काय होते? मग ते जात होते व्यायामशाळेत. आणि अशी बॉडी बनवली. आणि मग ती जी मुलं महाविद्यालयामध्ये त्यांना त्रास देत होती त्यांच्या समोर जाऊन हा बाळ गंगाधर उभा राहिला. मला असेल हिंमत तर या. एक छात्र तेज, आतमधला शिवाजी जागा होणं, आतमधले टिळक जागे होणं, आतमधला बाजीराव जागा होणं आपोआप होत नाही. असतं प्रत्येकाच्या आतमध्ये. मार्ग बदलणं सर्वसामान्यांना अत्यंत सोपं आहे. हा सोपा मार्ग शिकवला. एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा, सोपा मार्ग. काय 2 थपडा खाऊन पुढे निघून जाऊ रे? त्याच्याने थप्पड मारणाऱ्याची कंबर कधीच मोडली जात नाही. त्याची हिंमत कधीच बंद होणार नाही, थांबणार नाही तो. आणि अनंत माणसं थपडा खात राहिली 52 वर्ष. आणि मग 37ला एक माणूस उभा राहिला. जा, 2 बिल्डिंग सोडून एक जिम आहे तिथे जा, व्यायाम कर आणि त्या रमेशला तुडव. हे सांगणारा एक माणूस उभा राहिला. हे अंमलात आणणं 52 वर्षांची लागलेली सवय मोडणं सोपं नाही. त्याच्यात पुन्हा 42 नंतरचा ब्रिटिशांचा ठराव. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी ठरवलेलंच होतं आता द्यायचे स्वातंत्र्य. आज नाही उद्या 1-2 वर्षात आपल्याला देऊन जायचं. आता आपण इथे फार काळ राहू शकणार नाही. किंबहुना इतिहास वाचताना लक्षात येतं की 1920च्याच आधी स्वातंत्र्य देण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि भारत पाकिस्तान असं त्यावेळेचं प्लॅनिंग नव्हतं. त्यावेळेला 3 का 4 भाग होणार होते. म्हणजे UAE कसं आहे ना तशा टाईप भारताचे 3 वेगवेगळे भाग. युनायटेड इंडिया, भारत A, B आणि C. पण तो प्लॅन सगळा फिसकटला आणि भारत पाकिस्तान 2 भागामध्ये धर्माच्या आधारावर पाडणी झाली. आता अजून एक उदाहरण. आता मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो, संभाजीनगरला गेलो. पार्थ बावस्कर माझा मित्र आहे, चांगले संबंध आहेत आमचे. तुम्हाला हॉटेलवर नको दादा, माझ्या घरीच राहा. ते म्हटलं ठीक आहे राहूया. मी पार्थच्या घरी राहिलो. दुसऱ्या दिवशी रात्रीचं तिकीट होतं माझं मुंबईला जाण्याचं. पण पार्थाने मी गप्पा मारत असतानाच मला फोन आला की पुढच्या 2 दिवसाचं शूटिंग रद्द झालंय. ते पार्थला कळलं नॅचरली. काय रे त्याचं रद्द झालं? हो रे 2 दिवस. म्हणाल राहा ना माहितीच. मी राहिलो. माझं तिकीट रद्द केलं. माझा मुक्काम संभाजीनगर पार्थ बावस्करच्या घरी, जो 2 दिवसासाठी होतो तो 4 दिवस झाला. परत फोन आला, अजून पुढचं 10 दिवसात शूटिंग रद्द झालं. अजून 10 दिवस तो राहा म्हणाला.
पाहुणा आहे मी काय आक्रमण करून आलेलो नाहीये, मी पाहुणा आहे. पाहुणा म्हणून मी राहायला आल्यानंतर, म्हणून त्याच्या आई वडिलांनी, त्या सगळ्या कुटुंबानी, आई वडील, कोण काका, पार्थ, त्याची बहीण, जी कोण असेल, त्यांनीच ठरवलं की आपल्या घरातली पोंक्षेंसारखा माणूस आलाय तर आपण सर्वात जास्त त्यांची खातरदारी करूया, पाहुणचार चांगला करूया. आपल्या घरामध्ये त्यांना रात्री झोपायला आपण सगळे बाहेर हॉलमध्ये झोपूया. आणि बेडरूम आहे, कारण एकाच बेडरूमला आपण आत्ताच नवीन नवीन AC लावलंय, तर त्यांना आपण तिथे ठेवू. पण ही सगळी मंडळी घामाघूम होत बाहेर झोपलेली, मी आपल्या AC झोपलोय. हळूहळू महिना झाला, माझं शूटिंग रद्दच होतंय तिच्या. आता हळूहळू हळूहळू बरं, मला आवडतं ते पदार्थ पार्थची आई रोज करते, आज काय यांच्यासाठी करूया. हळूहळू ते सगळा तो उत्साह मावळायला सुरुवात झाली. महिना झाला, 1.5 महिना झाला, मी संभाजीनगरमध्येच. मग मला भेटायला काही माणसं यायला लागली. मग ती भेटायला येणारी माणसं माझी, पण त्यांना चहा देते कोण? पार्थची आई. त्यांचे काम धंदे सोडून हे नवीनच भानगड सुरू झाली. मग मी एक दिवस त्याला म्हटलं, आता एक काम कर, खूप लोक मला भेटायला येतात, तर बाहेर जी नावाची पाटी आहे त्याच्या खाली माझं पण नाव लिही, म्हणजे लोकांना शोधायला त्रास होणार नाही. मग पार्थ पडला गांधीवादी. त्यांनी नाव लावलं, छोटसच लावलं, पण छोटे एक पाटी लावली की शरद पोंक्षे आज सध्या इथे राहतात अशी. मग एक दिवस सकाळी सकाळी बेल वाजली. पार्थच्या आईने दरवाजा उघडला तर एक बाई उभी, 4-5 बॅगा घेऊन, 2 मुलं घेऊन. तिने पार्थच्या आईने विचारलं, आपण कोण? त्या म्हणाले, मी सविता पोंक्षे, शरद पोंक्षे राहतात ना त्यांची बायको, हे 2 माझी मुलं, पण हे सामान. ते म्हणाले, सध्या मी आता इथेच राहतो, तुम्ही कुठे मुंबईत राहताय, या. ती वासून बघतच राहिली, तोपर्यंत आमची बायको आतमध्ये घुसली. मी तिला सांगितलेलंच होतं की आत घुसल्यावर डाव्या बाजूची जी पहिली बेडरूम आहे ती आपली आहे. ती राहिली तिथे. मग ती म्हणाली की तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात, पण मी शिवयोगी आहे, किंवा मी आणि कुणाची भक्त आहे, तर तुमच्या देवालयामध्ये आता तुमच्या स्वामींचा नको, माझ्या. कळलं? किती प्रेम असलं आणि कितीही काही असलं तरी बावस्कर कुटुंब हे किती दिवस सहन करणार? शेवटी उद्रेक होणारच. आपल्या भारत देशाचं एक्झॅक्ट असं झालंय. आणि आता जर पार्थचे चुलते बाहेरनं, चुलते कधीतरी आले आणि म्हणाले, अरे असं नाही, आता पोंक्षांनी तुमचा स्वामी पूर्वी होते, स्वामी समर्थांचा फोटो, पण आता त्यांनी गेली 10 वर्ष त्यांच्याच स्वामींचा फोटो आहे ना, मग आता तो काढून तुम्ही परत तुमचा लावणे चुकीचं आहे. कळलं अयोध्येचं काय झालं, कळलं हिंदुस्थानचं काय झालं. म्हणून सावरकर सांगतात, पहिल्यापासूनच तयार राहा. बरं, हे तर प्रेमाने आलेल्या पाहुण्याबद्दल बोललोय मी. दरोडा टाकायला आलेल्या दरोडेखोरांबद्दल बोलतच नाहीये मी. आपल्या देशातली तर भयानक परिस्थिती आहे. आपल्या हिंदुस्थान नावाच्या घरामध्ये हे दरोडेखोर घुसले. त्यांनी चाकू, सुरे, तलवारी आमच्या मस्तकावर टेकवल्या आणि आमचं घर लुबाडलं, आमची मंदिरं उद्ध्वस्त केली. का केलं? कारण सगळ्या पृथ्वीचं दारुल इस्लाम बनवायचं आहे. एकच शिक्षण त्यांना दिलं जातं. त्यामुळे हिंदू मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही, हा समजच किती खोटा आहे.
हे राष्ट्र पहिल्यापासून हिंदूंचं आहे, हिंदूंचं होतं आणि हिंदूंचंच राहणार. हे घर मूळ हिंदूंचंच आहे. त्याच्या 7 बाऱ्याच्या उतार्यावर हिंदूंचीच सही आहे, हिंदूंचंच नाव आहे. आता त्यांना हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असलं पाहिजे. हिंदू राष्ट्रवादावरच हे राष्ट्राच्या स्वातंत्र्याची चळवळ उभी राहील हे ठणकावून सांगायला सुरुवात केली. खूप उशीर झालेला होता, खूप उशीर. हातातून निसटून निघालेलं होतं. मुस्लिम लीग आ वासून उभी राहिलेली होती, जिना उभा राहिलेला होता. एक तरती एक लंगडा प्रयत्न एक माणूस करत होता. त्याच्यात त्यांची शारीरिक प्रकृती नीट नसायची. ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगून जो आलेला आहे, काय होणार आहे त्या शरीराचं वाटोळ झालेलं होतं. त्याही परिस्थितीत माणूस दौरे करत होता, त्याही परिस्थितीत सभा घेत होता. अख्खा एक 25-30 करोडचा समाज एका रस्त्याने चाललाय, 52 वर्ष, आणि एक माणूस त्या मोर्चाला सांगतो इकडे जाऊ नका रे, पुढे खड्डा आहे. आणि या मोर्चाचं नेतृत्व करणारा सांगतोय असा कुठलाही खड्ड्यात मी तुम्हाला पडू देणार नाही. खड्ड्यात पहिल्यांदा मी पडेन. तुकडे झाले तर माझ्या शरीराचे पहिले तुकडे होतील, पण मी तुमचे होऊ देणार नाही. 52 वर्ष ज्याच्या नेतृत्वाखाली मी जगलो, वाढलो, पुढे गेलो, पिढ्या आम्ही त्याचं ऐकणार का नवीन उपटसंभ कोण आलाय हा काहीतरी भलतच सांगतोय त्याचं ऐकणार? नॅचरली आम्ही त्याच ऐकणार. सावरकर विचार मागे पडला. आणि ही पोटदुखी आहे काँग्रेसच्या मनात. मूळ सिद्धांतांच्या विरोधात उभा राहिलेला माणूस, डोक्यातली तिडीक तिथं पसंती आहे. आणि मग सावरकर सातत्याने सांगत राहिले आणि मग 47च्या आधी 46ची एक सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा प्रचाराचा मुख्य मुद्दाच हा होता, भारताची फाळणी होणार की नाही. एक 75-76 वर्षाचा म्हातारा माणूस स्टेजवर उभारून सातत्याने सांगत होता, मी काय वाटेल तर झालं तरी फाळणी होऊ देणार नाही. आणि त्याच्या विरोधात एक माणूस सांगत होता की हे हिंदी राष्ट्रवाद हा काँग्रेस फाळणी झाल्याशिवाय थांबणार नाही. हिंदूंचं राष्ट्र आहे, जे अल्पसंख्याक आहेत ते तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुम्हाला घेऊन, तुम्ही नाही आलात तर तुमच्या विना, आणि मध्ये आलात तर तुम्हाला आडवे करून आम्ही स्वातंत्र्य मिळवणारच, कारण आम्ही बहुसंख्य आहोत आणि ओरिजिनल हे घर आमचं आहे. नॅचरली मी तुमच्या घरी आल्यावर तुमच्या घराच्या सुशोभीकरणासाठी मी कशाला मेहनत करू? कोणीच करत नाही असं. दुसऱ्याला सुख मिळवण्यासाठी आपण कशाला कष्ट करणार? मी तेव्हाच कष्ट करणार जेव्हा मला काहीतरी त्यातनं मिळणार आहे. तर मुसलमानांची ही धार्मिक मनोवृत्ती पूर्णपणे ओळखलेली असल्यामुळं, त्यांचं धर्मकारण, त्यांचे धार्मिक ग्रंथांचा यथेच्छ अभ्यास केलेला असल्यामुळं या हिंदी राष्ट्रवादाला सावरकर सातत्याने विरोध करत राहिले. आणि हिंदू राष्ट्रवादच अखंडत्व टिकवू शकतो, कारण आम्ही 80% आहोत. बरे लढाई अजून 5 वर्षांनी जिंकू. 47च्या ऐवजी 52ला स्वातंत्र्य मिळेल, पण स्वातंत्र्य घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ते घेऊ ते फक्त हिंदूंच्या लढाईमुळे असेल. त्यामुळे तुम्ही आलात तर त्या स्वतंत्र भारतामध्ये मुसलमानांचं स्थान काय याचं पण उत्तर सावरकरांनी दिलेलं आहे. तुम्ही अल्पसंख्य आहात म्हणून कुठलंही तुमचं लांगुल चालन केलं जाणार नाही, किंवा हिंदू बहुसंख्य आहे
म्हणून त्यांचे कुठलेही विशेष लाड पुरवले जाणार नाही, म्हणजेच समान नागरिक आहे. एक देश, एक कायदा, एक घटना, एक संविधान. एकमेव आपला देश आहे जिथं क्रिमिनल लॉ एक आहे आणि सिव्हिल लॉ वेगळे आहेत. असं कुठलं जगातला देश नाही. मर्डर, खून खराबा केल्यानंतर सर्वांसाठी लॉ एकच आहे, पण लग्नाबाबतीत सिव्हिल लॉच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला त्याचं धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. असा कुठलाही देश मोठा होत नाही. त्या देशाची अर्धी एनर्जी, त्याच्या तिजोरीतला अर्धा पैसा फक्त ह्याच्यावरच खर्च होतो. आम्ही एवढी वर्ष प्रगती का नाही करू शकलो? कारण आमचा सगळा पैसा फक्त हिंदू मुस्लिम ह्याच्यावरच खर्च झाला. सातत्याने त्यांनी आमच्या बरोबर यावं, ते 2 जण आहेत ना, त्यांनी यावं. अरे त्याला इंटरेस्टच नाहीये तुमच्या बरोबर येण्यात. उद्या पार्थ गेला, 2 मुसलमानांनी या, आम्ही सेक्युलर आहोत. कोण शरद कोणशे, पार्थ बावस्कर आणि शब्दामृत अंदमान बोलवतोय, ही अत्यंत सेक्युलर अशी ट्रिप आहे. हे सिद्ध करण्यासाठी आम्ही जर संभाजीनगरमध्ये गेलो आणि 2 मुसलमानांना मागे लागलो, जे आमचे मित्र आहेत, तुम्ही या ना आमच्या सावरकरांच्या ट्रिपला, त्यांना इंटरेस्ट नाहीये याच्यात. कोण सावरकर, काय तिथं हिंदुत्व कधी मला नाही इंटरेस्ट. मग त्यांनी यावं म्हणून आम्ही सांगणार काय, विमानाचं तिकीट तुम्ही नका काढू, आम्ही देतो. मग ही सवलतीची गाजर सुरू होतात. मग त्याच्या लक्षात येतं की यायला हा सगळं द्यायला तयार आहे. मग तो हळूहळू म्हणतो नाही मी येईन, पण मी काहीच खर्च करणार नाही. मग हे यायलाच पाहिजे, कारण ते आल्याशिवाय ट्रिप यशस्वी होणार नाही, हा फुलसट आमच्या डोक्यातला विचार. मग आम्ही त्याचा संपूर्ण खर्च करायला तयार. मग तो इथे येतो, त्याला काहीचा इंटरेस्ट नसतो. सगळी मजा झाल्यानंतर तुम्ही सगळे व्याख्यानाला येतात, तो व्याख्यानाला येतच नाही, तो रूमवर बसतो. शब्दामृतचा रूल आहे की फक्त शाकाहारी जेवण मिळेल, मांसाहार असेल तर तुमचं तुम्ही घ्यायचं. तो म्हणतो मी मांसाहारच करणार, तोही तुम्हीच खर्च करायचा. हे सगळं मी का सांगतो, अशी छोटी छोटी उदाहरणं की एक्झॅक्टली हेच होत राहिलं, हेच होत राहिलं आणि हेच व्हावं ह्याच अपेक्षेने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार झाला. आणि हे सगळे धोके एकाच माणसाने ओळखले होते, त्या माणसाचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. आणि ते सातत्याने सांगत होते नाही नाही हे चुकतंय, हे सगळं घडलेलं आहे, हे आपले होऊ शकत नाही, हे कधी राष्ट्रीय होऊ शकत नाही. सगळेच्या सगळे असेच्या असे विचार आंबेडकरांनी मांडलेले. पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून धर्मांतराच्या वेळेला इस्लामकडनं त्यांना ऑफर्स होत्या, नाही गेले. ख्रिस्ती धर्माकडनं ऑफर्स होत्या, नाही गेले. कारण इथे ज्या यातना त्यांना जातीभेदामुळे वाटत होत्या, त्याच्या भयानक डबल भावना तिकडे जळ तिकडे पोचणार होती. म्हणून हिंदूंचीच एक शाखा असलेला बौद्ध धर्म स्वीकारला, तो शांतता प्रिय आहे, जो अहिंसेच्या मार्गाने जाणार. हिंदूंचीच शाखा, सिंधी आमचीच शाखा, बौद्ध आमचीच शाखा, शीख आमचीच शाखा, जैन आमचीच शाखा. या सगळ्यांना सामावून घेणारी एक व्याख्या असायला पाहिजे, हिंदू म्हणजे नेमकं काय. मग सावरकरांनी आसिता सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव हिंदुरुती स्मृता नावाची व्याख्या केली. हिमालयापासून खाली सागरापर्यंत हा संपूर्ण भूभाग ज्याला ज्याला आपली पितृभूमी आहे असं वाटतं. मातृभूमी हा शब्द वापरलेला नाही. मातृभूमी तुम्ही कोणी म्हणू शकता. एक ब्रिटिश माणूस जर 110 वर्ष भारतात राहिला तो म्हणू शकतो ही माझी मातृभूमी आहे. पण त्याला 110 वर्षानंतर तो पूर्ण भारतीय झाल्यानंतरही त्याला जर विचारलं तुझी पितृभूमी कुठली तर त्याला झक मारत इंग्लंड सांगावी लागते. पितृभूमी म्हणजे आपला मूळ पुरुष
कुठला आहे? म्हणजे मी माझे वडील इथलेच, आजोबा इथलेच, पणजोबा इथलेच, खापरपणजोबा इथले, त्याच्या मागं मात्र नाही, त्याच्या मागं मात्र इंग्लंडमध्ये होते आणि त्याच्या सगळ्या आधीच्या पिढ्या इंग्लंडच्या होत्या. पितृभू, मातृभू म्हणू शकतो, पितृभू असावं लागतं. बुद्धांचे पितृभू इथलेच, कुठून आलेले नाही. जैनांचे इथलेच, शिखांचे इथलेच, मुसलमानांचे इथले आहेत का? नाही. ख्रिश्चनांचे इथले आहेत का? नाही. पुढचा शब्द आहे पितृभू, पुण्यभूष्ट. पुण्यभू म्हणजे काय? संत महात्मे आणि तीर्थक्षेत्र, तीही याच हिमालयापासून सागरापर्यंत, सिंधू सरितेपर्यंतचा विशाल जो प्रदेश आहे, या प्रदेशात सप्त सिंधूच्या काठावर जो पसरलेला प्रदेश आहे, ही ज्याची तीर्थक्षेत्र आहे, ज्यांचे पुण्यात्मे पण इथेच जन्माला आलेले आहे आणि ज्यांचे पित्र पण इथलीच आहे. पित्र तो हिंदू. सर्वसमावेशक हिंदुत्वाची व्याख्या, इतकी सुंदर व्याख्या दुसऱ्या कोणीच केली नाही. असे हे तात्याराव सावरकर. आणि मग अशा सावरकरांचे जे सांगत गेले 46च्या निवडणुकांमध्ये, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गांधी सांगत गेले की काळजी करू नका, भुलली माणसं, त्यांच्या अभिनयाला भुलली. माझ्या देहाचे तुकडे होतील असे 77 वर्षाचा माणूस सांगतो ना जेव्हा, बरं ज्याच्याच पाठीमागे आम्ही एवढी वर्ष चालत आलेले आहोत, तो जेव्हा आम्हाला असा विश्वास देतो ना, तर आमचा विश्वास बसतो आणि आम्ही विश्वास ठेवला आणि आम्ही निवडून दिलं. आणि हिंदू महासभेचा 46ला दारुण पराभव झाला. ला देश स्वतंत्र झाला. काँग्रेसने ज्या मुद्द्यावर निवडणुका जिंकल्या होत्या, त्या समस्त भारतीयांचा घोर दारुण असा विश्वासघात झाला. कारण ज्याचे तुकडे, देहाचे तुकडे पडतील पण देशाचे पडू देणार नाही, तसं घडलंच नाही. देह तसाच राहिला, देशाचे मात्र तुकडे पडले. नुसते देशाचे नाही, 70 लाख हिंदूंच्या कत्तली झाल्या. 90 लाख हिंदू पाकिस्तानामधून इकडे आले. आणि आमच्या गुलाबाच्या फुलाच्या लक्षात आलं की मी आत्ता जे निवडून आलोय, मी जो पंतप्रधान झालोय, हा इलेक्टेड नाहीये, सिलेक्टेड झालेला आहे. 47 पहिलं प्रधानमंत्री पद किंवा पहिलं मंत्रिमंडळ हे सिलेक्टेड होतं, इलेक्टेड नव्हतं. इलेक्शन्स होणार होत्या पहिल्या निवडणुका 52. खऱ्या अर्थाने लोकांना सामना करायचा आहे निवडणुकांमध्ये, आणि आपण तर घनघोर फसवलेला आहे. हिंदूंचा प्रचंड मोठा रोष उडवून घेतलेला आहे आणि हिंदूच 80% आहे. तर काँग्रेसमध्ये सुद्धा एकच मत पडलेलं आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सगळी मतं सरदार पटेलांकडे आहे. म्हणजे बाकीचे हिंदू तर सोडाच, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा जवाहरच्या बाजूला कोणीच नाही. एकच माणूस त्याच्या बाजूला होता, त्याचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. निवडणुकीत सरळ सरळ पटेल निवडून आले असते आणि ते पहिले पंतप्रधान, तो जो अध्यक्ष होणार होता तो देशाचा पंतप्रधान होणार होता. जवाहरलाल लाडका एक चिठी पाठवली
आणि इतकी निरपेक्ष माणसं होती ही सगळी, आत्तासारखी नव्हती. खुर्चीची कणवरही लागसा नाही. एका चिठ्ठीवर सरदार पटेलांनी आपलं नाव मागं घेतलं. आणि गांधींनी जाहीर केलं की सरदार पटेलांनी नाव मागं घेतलेलं आहे. का घेतलं हे सांगितलं नाही. आणि तिथून पटेलांचा इंटरेस्ट काँग्रेसमधला संपत गेला. नेहरू अध्यक्ष झाले. 47 ला देश आमच्या ताब्यात सोपवला. ब्रिटिश गव्हर्नमेंट निघून गेलं आणि सिलेक्टेड गव्हर्नमेंट आलं. जवाहरलाल नेहरू नावाचा माणूस आपला पंतप्रधान झाला. आता त्याच्या मनात सतत भीती, 5 वर्षांनी काय होणार. कारण सावरकर आणि हिंदू महासभा संपलेली नव्हती, हारलेली होती, संपलेली नव्हती. त्याचं 46च्या सभांमधल्या वाक्य खरं ठरलेलं होतं. आता ते 52च्या निवडणुकींच्या आधी पुढच्या 5 वर्षामध्ये संपूर्ण देशात भ्रमण करून त्यांचं वाक्य कसं खरं ठरलंय हे लोकांसमोर मांडणार. अख्खा जनसमुदाय हिंदू महासभेकडे वळणार आणि 52ला आपलं काही खरं नाही, आपली कारकीर्दच संपुष्टात येणार. आता ते वाट बघतायत एका मिरॅकलची, एका चमत्काराची. आता फक्त चमत्कारच नेहरूंना वाचवू शकतो आणि तो चमत्कार घडवून आणला पंडित नथुराम गोडसे. आता कालच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की 655 दिवस केस चालू आहे. रोजच्या रोज सर्व भाषेच्या वर्तमानपत्रामध्ये अपडेट छापून येत आहे, वाक्य छापून येत आहे. काल गांधी हत्या केसमध्ये काय घडलं, काल गांधी हत्या केसमध्ये काय घडलं, सगळा देश वाचतोय. आता हीच अपेक्षा आहे नथुरामला की माझंही जेव्हा मी शेवटी उभा राहील माझंही असंच लिहून येईल. आणि तिथून बरोबर नेहरूंनी सरकारने आदेश काढले आणि वर्तमानपत्रात छापू देणं बंद झालं. प्रचंड फायदा सौ बाजूंनी उचलला गांधी हत्येचा. हिंदू महासभेचा कार्यकर्ता निघाला, अख्खी हिंदू महासभा बदनाम झाली, हिंदुत्व बदनाम झालं, ब्राह्मण बदनाम झाले. आणि सावरकर ब्राह्मण असल्यामुळं आणि योगायोगानं तो गोडसे ब्राह्मण निघाल्यामुळं अख्खा ब्राह्मण समाज बदनाम झाला. तो आज तागायत बदनाम आहे. आजही डाग पुसू शकलेले नाहीत. आता कुठे सुरुवात झाली. आता अनेक माणसं आमच्यासारखी बोलायला लागली. अनेक ठिकाणी आता लेखक लिहित आहेत आणि अनेक सगळं 14 नंतर खूप चित्र बदलायला लागलेलं आहे. आता ओपनली लोक बोलायला सुरुवात झाली. दिल्लीमध्ये हे असंच जर चित्र राहिलं तर मग पुढच्या 10-20 वर्षानंतर पूर्ण चित्र बदललेलं असेल. म्हणून नथुरामच्या निवेदनाला नेहरू गव्हर्नमेंट घाबरलं आणि त्याचा इतका सुपर फायदा उचलला. अपोजिशन संपून टाकली. हिंदू महासभा फिनिश्ड, सावरकर फिनिश्ड. सावरकरांना काही कारण नसताना अडकवलं. 2 वर्ष जेलमध्ये, कायमचा कारकिर्दीवरती डाग. गांधी हत्या आरोपी क्रमांक 8, संपूर्ण निर्दोष मुक्तता आहे. पण तरी आजही 2024 मध्ये सुद्धा डिबेट्समध्ये सर्व काँग्रेसचे लोक म्हणतात की केवळ पुरावा मिळाला नाही म्हणून सुटले. अरे गाढवांनो, कुठल्याही केसमधनं माणूस जो निर्दोष सुटतो ना तो पुरावा मिळाला नाही म्हणूनच सुटतो. जे आरोप केले जातात ते आरोप जेव्हा सिद्धच होत नाही तेव्हाच माणूस सुटतो. ह्यालाच कायदा म्हणतात.
पण पद्धतशीरपणे त्यांची निर्दोष मुक्ततेचं सुद्धा त्यांना सुख उपभोगू द्यायचं नाही आणि सावरकर बदनाम करत राहायचं. सावरकर बदनाम म्हणजे हिंदुत्व बदनाम, हिंदुत्व बदनाम म्हणजे हिंदू संघटन बदनाम. एकच भीती आहे बघा सगळ्यांना, हिंदू संघटित होतोय की काय ही भीती आहे बघा. INDI जे काय फालतू उभे राहिलेत ना, भीती काय बघा सगळ्यांना. म्हणून रामाचं अस्तित्वच नाकारायचं, मशीद पाडल्याचं दुःख आहे, अतीव दुःख आहे. हा हिंदू एकत्र होतोय, दिस इज डेंजरस. या सगळ्यांची दुकानं 14 पासून बंद झालेली आहे. आणि मग सावरकर तिथून संपायला सुरुवात झाली खऱ्याच अर्थाने. इव्हन गांधी हत्या केस मधनं निर्दोष सुटल्यानंतर सुद्धा त्यांना कुठेही जाहीर भाषण करायचा आणि याचा अधिकारच नव्हता. 47ला देश स्वतंत्र झाला, स्वातंत्र्य सेनानी म्हणून जी पेन्शन मिळते ती सावरकरांना मिळायला 47 पासून 63 साल उजाडलं. आपल्याच देशाचा लचका तोडून एक देश उभा राहिला, त्या देशाचा पंतप्रधान येणार, लियाकत अली खान भारत भेटीवर, म्हणून सावरकरांना मुंबईतनं उचललं, बेळगावच्या तुरुंगात डांबून ठेवलं त्यांच्या सुरक्षेसाठी. ते 4 दिवस पेठा खाऊन तो निघून गेला नालाय. आणि हे आमचं गुलाबाचे फुल सरकार विसरलं. सावरकर जेलमध्ये आहे, पुढे 15 दिवस ते जेलमध्येच आहे, विसरूनच गेले. मग लक्षात आणून दिल्यावर त्याला बाहेर काढलं. इतका घोर अपमान सातत्याने सावरकरांचा या देशात होत राहिला. जगातल्या कुठल्याही देशामध्ये त्यात एखाद्या देशासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्ताचा त्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये इतकं बदनाम, इतकं अवमानकारक वागणूक कुणालाही मिळाली नसेल. पण सावरकर सूर्य इतकं सगळं होऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता हातात असून सगळं सत्य सातत्याने दडपण्याचा प्रयत्न करून सुद्धा सूर्य आहे, तो तळपतोच आहे. आणि आज आमच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी सुरू झालेली आहे आणि लोक गावागावातून खेड्यापाड्यातून हजार 1,500 हजाराचा मॉब येतो. सावरकर समजून घ्यायचे, सावरकर कधी संपणार नाही. किंबहुना सावरकर अंमलात आणल्याशिवाय देश बलवान होणार. अशा या तात्यारावांचं अंदमान टूर आणि रोजची व्याख्यानं असा हा एक सुंदर उपक्रम. हे आमचं 4थं वर्ष आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही देताय या आमच्या ट्रिपला. त्यामुळं सलग 2 दिवस मी बोललो, आता उद्यापासून परत 2 दिवस एक वेगळ्या पद्धतीने पार्थचं तुम्ही ऐका. पुन्हा शेवटच्या दिवशी मी तुमच्या बरोबर येईन आणि मग 4 तारखेला आपण सावरकर विचार घेऊन घरी जाऊया. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सावरकर इथे जे ऐकलं एक डायरी करा, रोज ऐकताय त्यातलं किती आपल्या मडक्यात राहिलं शिल्लक ते लिहून काढा. ते घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना, आपल्या बाळांना, आपल्या मित्र मैत्रिणींना जिथे जिथे जो दिसेल त्याला पकडायचा आणि मी अंदमानात काय ऐकलं ते सांगायचं. ही ज्योत से ज्योत जगाते चलो, ही सावरकर विचारांची ज्योत आपण सेल्युलर जेलच्या बाहेर ऍक्च्युली पणती लावून लावतोच, पण विचारांची ज्योत तेवत ठेवणं आणि पेटवत राहणं. आणि एक ना एक दिवस हा देश हिंदू राष्ट्र नक्कीच घोषित होईल. सावरकरांचं स्वप्न पूर्ण होईल. आज इथेच थांबतो. राष्ट्राय स्वाहा.